विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेला फक्त 2 दिवस उरले. 2 दिवसांनी आपला पेपर आहे. ओन्ली 2 डेज. शेवटचे 2 दिवस मी एक्सप्लेन करतोय. तारीख किती आहे सांगा मला आज? 3 तारीख आहे ना आज? बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो 5 तारखेला आपण फिजिक्सचा पेपर घेणार आहोत. तुम्हाला हे मी डिक्लेअर केलेलं आहे. तुम्ही सुद्धा तयारी करायची माझ्याबरोबर, आमच्याबरोबर. मी तुम्हाला सांगू का? जर तुम्ही हे 2 दिवस प्रॉपर प्लॅन करून अभ्यास केला ना बाळांनो, तर तुम्हाला काही काळजी राहणारच नाही बोर्ड एक्झामची. म्हणजे टायटल, थंबनेल आलं का लक्षात तुमच्या आता? मी तुम्हाला सांगतो इथून पुढे असाच अभ्यास केला पाहिजे, की आता फास्ट लास्ट चान्स. शेवटचे 2 दिवस. शेवटचे हे क्षण आहेत ना, हे तुमच्या आयुष्यातले गोल्डन डेज आहेत. जीव तोडून प्रयत्न करायचे आहेत बरं का. पण प्लॅन काय? सांगतो. आजचा प्लॅन काय मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. मी ओळीनं काही प्रश्न तुम्हाला सांगत जाईन. ओके. ते तुम्हाला आज करायचे आहेत. ओके. मी ॲक्चुअली सांगू का तुम्हाला? मी असं कन्सिडर करतोय, की तुमच्या डेफिनेशन सगळ्या झालेल्या आहेत. तुम्ही डिस्टिंग्विशचे प्रश्न सगळे केलेले आहेत. तुमचे लॉज सगळे परफेक्ट झालेले आहेत. काही टिपिकल डायग्राम आहेत. व्हॅन डी ग्राफ जनरेटर, परफेक्टली ब्लॅक बॉडी. ह्या डायग्राम तुम्ही केलेल्या आहेत. मी असं कन्सिडर केलेलं आहे बरं का, की तुम्ही ते केलंय म्हणून. ओके. मग आता आज काय करायचंय? सांगतो लक्षात घ्या. बघा आणि जर तुम्ही हे केलं नसेल, तर अगोदर ते करा. गेल्या 3-4 दिवसातले माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा. मी हे दिलेलं आहे. ओके. मग आज काय करायचंय सांगतो. पहिला प्रश्न स्टार्टलाच तुम्ही करणार आहे कुठला तुम्हाला मी सांगतो. तुम्ही स्टार्टलाच करणार आहे, की ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इक्वल्स टू EV/2 हा तुमचा पहिला प्रश्न. मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च करा. व्हिडिओ मिळेल. इतकं सोपं डेरिव्हेशन आहे ना. टार्गेट कळालं का? सोपं पण डेरिव्हेशन आणि परीक्षेत येणारे पण प्रश्न मी तुम्हाला देतोय बरं का. तुम्हाला मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला अॅमीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. थोडक्यात लिहिलेलं बरं का बाळांनो. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू अॅमीटर हा प्रश्न आहे. त्या कन्स्ट्रक्शन मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या कॉइल बरोबर एक लो व्हॅल्यू रेझिस्टर पॅरलल कनेक्ट करतात. काय म्हणतात त्याला? शंट म्हणतात. परीक्षेत प्रश्न आलाय व्हॉट इज शंट? आलं का डोक्यात तुमच्या? म्हणजे ते पण होऊन जाईल तुमचं. तिसरा प्रश्न लगेच करायचा आहे. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू व्होल्टमीटर? आलं का ध्यानात? लगेच चौथा प्रश्न पण देत राहणार आहे मी तुम्हाला बरं का लक्षात घ्या. आणि सगळे हे आय-एम-पी क्वेशन्स आहेत. मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन्स आहेत तुम्हाला मी सांगतो. चौथा क्वेश्चन मला जो द्यायचा आहे तो आहे व्हायब्रेशन इन म्हणा किंवा ऑफ म्हणा स्ट्रिंग. ओके. तिथं ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात आणि फॉर्म्युला आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा 1/2L/T/M. तो एम म्हणजे कोण? लिनियर डेन्सिटी. तो प्रश्न करायचा आहे. त्याच्यानंतर मी असं लिहितोय पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. त्याच्यानंतर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. ओळीनं सांगेल तेच करायचंय. तुम्हाला होण्यासारखे हे प्रश्न आहेत. परीक्षेत येतात ते प्रश्न म्हणून देतोय. 6वा प्रश्न झाला का? आता 7वा प्रश्न कुठला करायचा मी तुम्हाला सांगतो. टॉपिकचं नाव आहे ऑसिलेशन. ओके. आणि डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनचे मला ग्राफ पाहिजेत ग्राफ. एकाखाली एक 3 आणि इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशनचा ग्राफ वेगळा असतो. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशनचा ग्राफ वेगळा असतो लक्षात घ्या. म्हणजे हे प्रश्न. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. बाळांनो अतिशय सोपं आहे. अतिशय, अतिशय, अतिशय सोपा प्रश्न आहे तो लक्षात घ्या. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. त्याच्यानंतर तुम्ही करायचं आहे पॅरलल ॲक्सेस थेरम. सगळ्यांचे व्हिडिओ आहेत. अरे व्हाईट बोर्डवरचा व्हिडिओ असला तरी तो दी बेस्ट आहे लक्षात घ्या. शोधायचा आहे. पॅरलल ॲक्सेस थेरम सह्याद्री ट्युटोरियल्स. व्हिडिओ 101% तुम्हाला मिळणार आहे. ते झालं की परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम करा. परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरमचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नाहीये. पॅरलल ॲक्सेसचा आहे. पण परपेंडिक्युलर एकदम सोपं आहे. एकदाच पायथागोरस थेरम वापरायचा आहे. दुसरं काही नाही त्याच्यात डीएम न मल्टिप्लाय करून इंटिग्रेट करायचं आहे. पण स्टेटमेंट तर तुम्हाला आले पाहिजेत. झाले का 10 प्रश्न? मला माहिती आहे दिवसभरात एवढं केलं तरी सफिशियंट आहे. मोर दॅन सफिशियंट आहे लक्षात घ्या. का? कारण हे बी करणार आहे ना तुम्ही.
पण हे जर डेरिव्हेशन्स तुम्ही केले, तर नेक्स्ट मी तुम्हाला टार्गेट देतोय. मी तुम्हाला सांगतो, हे प्रश्न तुम्हाला जमले पाहिजेत. आत्ता जे देणार आहे मी ते बरं का लक्षात घ्या. आता टॉपिक वाईज गेलो आपण. रोटेशनल डायनॅमिक्स. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमची लॉ म्हणूया आपण त्याचं विथ प्रूफ. डायग्राम मध्ये मग तुम्हाला माहिती आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, अँगल ऑफ बँकिंग म्हणूया आपण. त्या डायग्राम पण तुम्हाला आल्या पाहिजेत बरं का. आता मी तुम्हाला सांगू का, आता ऍक्च्युअली बरं का, नेक्स्ट क्वेश्चन्स मला द्यायचे आहेत तुम्हाला. लगेच देऊ का नको असं मला पण वाटायला लागलंय. कारण हेच टार्गेट मोर दॅन सफिशियंट आहे आजच्यासाठी मला पण माहिती आहे. कारण जे करायचंय ते परफेक्ट करायचंय. जे करायचंय ते परफेक्ट करायचंय. बरं हे तुम्ही अचीव्ह करत असाल, हे तुमचं झालं असेल, तर मला द्यायचंच आहे रे तुम्हाला. देतोच. लॉजिक गेट्स करा. काय करणार त्याच्यात? जेवढे गेट्स आहेत ना, त्याचे ट्रुथ टेबल, त्याचे सिम्बॉल, ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स त्याचे ना ए प्लस बी बार वगैरे किंवा ए डॉट बी, हे ट्रुथ टेबल विचारतील आणि कुठल्या गेटचं ट्रुथ टेबल आहे असं विचारतील. त्यामुळे हे करा. बरं अजून प्रश्न देण्याची खूप इच्छा आहे. देऊ का नको? देऊ का नको असं वाटायला लागले. देऊन टाकतो चला. ईझी देऊन टाकतो चला. आता डेरिव्हेशन सोडून प्रश्न देऊया. कंडिशन्स फॉर steady interference pattern. Two sources of light must be monochromatic, must be coherent, should be close to each other. Should be close to each other. हे असले काही कंडिशन्स आहेत फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. त्या करा. बरं असे सोपे प्रश्न तुम्ही पण कॉमेंट मध्ये सांगा ना मला, की हे एकदम इझी असतील असे प्रश्न. लॉजिक गेट इझी आहे. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न इझी आहे. आता सांगू का? मी नुसतं लिहितो रे. व्हेइकल along curved horizontal road. ओके. मी तर लिहितो वाटल्यास बरं का भावानो. कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड. ठीक आहे. त्याच्यानंतर वेल ऑफ डेथ. हा पण खूप सोपा प्रश्न आहे. चॅनलवर एव्हरग्रीन व्हिडिओ आहेत बरं का. मी हा शब्द एव्हरग्रीन का म्हणला? कारण ह्याला कायम चांगले व्ह्यूज आहेत बरं का लक्षात घ्या. आणि रोटेशनल डायनॅमिक्सची एक प्लेलिस्ट आहे. त्यात 8 ते 9 व्हिडिओ आहेत. त्यातले हे प्रश्न आहेत लक्षात घ्या. म्हणजे वेल ऑफ डेथ, वेग हे जमणारच. बरं अजून एक एक्सप्रेशन सांगतो. प्रेशर प्रेशर इक्वल्स टू एच रो जी. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला आहे. तेही प्रश्न तुम्हाला होण्यासारखा आहे. बरं आता कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. आता मी असं लिहितोय बरं का. ऍप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी. ऍप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी. हाही प्रश्न करायचा आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता तुम्ही डेफिनेशन जेव्हा कराल ना, कॅपिलॅरिटीची डेफिनेशन तुम्ही केली असेल, तिथंच त्याच्या ऍप्लिकेशन्स आहेत. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन म्हणजे ऍक्च्युअली तो कुठला अँगल आहे एवढं सांगायचंय. तिथंच ते फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत. म्हणजे तुमची एमसीक्यू, व्हीएसए, डेफिनेशन सगळी तयारी होऊन चालली आहे बरं का लक्षात घ्या. बास व्हायला लागलं वाटतं बरं का मला. बास, बास, बास. मुलं म्हणतील एवढ्या प्रश्नांचा एवढं करतो आम्ही पहिल्यांदा. ओके. आज 3 तारीख, उद्या 4 तारीख, 5 तारखेला पण सकाळी वेळ आहे आपल्याकडे. पण तो रिव्हिजनसाठी वापरायचा आहे. दुपारी 11 ते 2 टेस्ट देऊया आपण. 5 तारखेला 11 ते 2 टेस्ट द्यायचे आपल्याला. मग हे प्रश्न मी दिलेत. बाकीचं पण तुम्हाला सगळं रिवाईज करायचं आहे. खूप कॉन्फिडन्स दिसतोय आलाय असं मुलांच्यात. तुमच्यात पण आलेला आहे आणि यश मिळवायचं आपल्याला. ऑल द बेस्ट.